नमस्कार यूट्यूब मंडळी, आज बनवत आहे क्रंची हलवा कॉर्नफ्लॉवर पावडर पासून। चला आता आपण हलवा बनवूया। खूप दिवसांनी बनवत आहे क्रंची हलवा। चला आपण हलवा बनवूया। हे बघा, चला आपण आता हे साहित्य बघून घेऊया। हे 1 वाटी कॉर्नफ्लॉवर पावडर, 1 वाटीला डबल 2 वाट्या साखर, आणि हे लागणार बदाम वरून घालायला, आणि हे आहे मगजबी, हे आहे ऑरेंज फ्लेवर कलर, आणि लागणार तूप। चला आता आपण बनवायला घेऊया। चला आता आपण क्रंची हलवा बनवूया। हे मगजबी थोडंसं भाजून घेऊया पहिलं। हे 2 वाटी साखर, 2 वाटी साखरला 1 कप पाणी घालूया। चांगलं ढवळून घेऊया। आता 1 वाटी पिठाला मैद्याला 2 कप पाणी घालूया। चांगलं ढवळून घेऊ। आता मिश्रण हे साखरेच्या पाकामध्ये घालूया। थोडासा कलर घालूया, खाण्याचा कलर टाकल्याने चांगला रंग येतो आणि छान पण दिसतं ते। आता जसं एवढं तूप आपल्याला मिक्स करायचं याच्यामध्ये। हे ढवळत मिक्स करत करत याच्यामध्ये घालूया थोडं थोडं, मिक्स करून घेऊया। हे बघा, एवढं बसलं याच्यामध्ये तूप। चांगलं असं शिजवून द्यावं लागतं हे। तर मगजबी घालू याच्यामध्ये। बटर पेपरला तूप लावून घेऊया। झालं, शिजलंय आपलं सारण। आता हे छान शिजलंय, मस्त असं गोळा झाला पाहिजे मस्त। एकसारखं चांगलं करून घेऊया। याच्यावरून आता आपण एकसारखं झालंय, याच्यावरून आता मगजबी घालून घेऊया छानपैकी मस्त। मग बदामाचे काप किती छान दिसत आहे बघा, कलर आणि सुरेख वरून टाकले तर एकदम छान दिसत आहे। चवीला पण खूप छान लागतं हे। झाला तर आपला हलवा। आता हे 5 मिनिटं थंड होऊन देऊया। झालंय आता आपलं हे मिश्रण थंड। चिटकलं पण नाही, छान निघालंय मस्त। बटर पेपर काढून घेऊया। हे बघा, किती उचलल्या जाते हातानेच मस्त। मध्यभागी कापून घेऊया, म्हणजे वडे छान मस्त एकसारखे पडतात। आडवे उभे छान असे काप करून घेऊया। हे बघा, किती मस्त छान वडी पडली याची। हे बघा, मस्त झाला आपला हलवा तयार, छान मस्त। चला, हे बघा, मी खाऊन दाखवते तुम्हाला क्रंची हलवा। छान मस्त झालाय क्रंची हलवा।
मी बनवलेला क्रंची हलवा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. खा आणि आनंदी राहा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.